अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानरूपी अंधकारामध्ये जे आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी काजळ घालतात आणि आपले डोळे उघडतात त्या गुरूंना माझा नमस्कार असो। नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे। निमित्त आहे गुरुपौर्णिमेचं आणि गुरु कसे असावेत, चांगले गुरु म्हणजे कोण, त्यांचे निकष शास्त्राला अपेक्षित काय आहेत, याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे। आपण आपल्या आजूबाजूला नेहमी बघत असतो, आपल्याला बऱ्याच प्रकारचे गुरु दिसतात। त्यातले काही गुरु हे खरंच चांगले आणि ज्ञानी असतात आणि काही गुरु हे फक्त लोकांना फसवणारे किंवा संधीचा फायदा घेणारे असे संधी साधू असतात। मग फक्त एखाद्या ठिकाणी खूप गर्दी होते किंवा बरेच त्यांचे भक्तगण आहेत म्हणून अशा गुरुकडे आपण जावं का आणि ते गुरुपदासाठी योग्य आहेत का? तर गुरुतत्वाच्या नक्की निकष काय आहेत, शास्त्राला अपेक्षित काय आहेत, ते आज आपण बघूया। पहिला संदर्भ एक तुम्हाला सांगतो। संदर्भ असा आहे की निवर्तयत्यन्यजनं प्रमादितः स्वयंच निष्पापपथे प्रवर्तते गुणातीत्वं हितमिच्छोरंगिनां शिवार्थिना यस् सगुरुर्निगद्यते, असं संस्कृतमध्ये आलेलं वचन आहे। तर अर्थ काय होतो त्याचा, की जो इतर लोकांना प्रमाद करण्यापासून थांबवतो, म्हणजे चुकीचं वागण्यापासून जो थांबवतो आणि स्वतःही आचरण जे आहे ते योग्य मार्गाने करत असतो, तो श्रेष्ठ गुरु आहे। आणि तत्वबोध किंवा ज्ञानबोध कोणाला करतो, तर ज्या लोकांना दुसऱ्यांचं कल्याण व्हावं किंवा दुसऱ्यांचं हित व्हावं अशी ज्यांची कामना आहे, अशाच लोकांना तो तत्वबोध करतो, म्हणजे त्यांना शिष्यत्व देतो। असा जो गुरु आहे तो श्रेष्ठ आणि आदर्श गुरु आहे, असा या श्लोकाचा संदर्भ आहे। हाच दुसरा संदर्भ आपल्याला गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा मिळतो। आपण सगळेच जण रोज गणपती अथर्वशीर्ष म्हणत असतो आणि त्याच्या फलश्रुतीमध्ये येतं की अशिष्याय न देयम, म्हणजे जी व्यक्ती योग्य नाही आहे ते ज्ञान घेण्यासाठी अशा व्यक्तीला आपल्याजवळ असलेलं ज्ञान देऊ नये। आणि जर तुम्ही मोहाने किंवा लोभाने, कुठल्याही आर्थिक मोहाने किंवा अन्य कुठल्या मोहाने जर तुम्ही तुमच्याकडे असलेलं ज्ञान चुकीच्या माणसाला दिलं तर काय होतं, तर तेही पुढे त्याच श्लोकामध्ये आलेलं आहे की यो यदि मोहात दास्यती, म्हणजे मोहाने जर दिलं तर सपापियान भवती, तुम्ही त्या पापाचे अधिकारी होता किंवा भागीदार होता त्या पापामध्ये। कारण ज्या व्यक्तीला तुम्ही ते ज्ञान दिलेलं असतं ती व्यक्ती एकतर ते योग्य प्रकारे वापरणारच नाही, म्हणजे त्याला काही अर्थ नाही, किंवा त्या ज्ञानाचा वापर ती व्यक्ती चुकीच्या कामासाठी करेल। म्हणून चुकीच्या शिष्याला हे ज्ञान देऊ नये। म्हणून त्या पहिल्या श्लोकात आलेला संदर्भ हा जास्त योग्य आहे की जो दुसऱ्यांचं कल्याण चिंततो किंवा दुसऱ्यांचं हित चिंततो अशा व्यक्तीला जो तत्वबोध करतो तोच सर्वश्रेष्ठ गुरु आहे। तर हे गुरुचे निकष आहेत। माझे गुरुजी गजानन भट ते देखील नेहमी हीच गोष्ट सांगतात की जो स्वतः आचरण करतो, आचरणाने श्रेष्ठ आहे, तोच सगळ्यात श्रेष्ठ किंवा योग्य व्यक्ती कुठल्याही कामासाठी। की जो दुसऱ्यांना विचार सांगतोय परंतु त्या पद्धतीने जर त्याचं आचरण नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही। त्यामुळे गुरु निवडताना केव्हाही तो जे विचार मांडतोय किंवा तो जे सांगतोय त्या पद्धतीने तो वागतोय की नाही या गोष्टीचं आपण नक्कीच निरीक्षण केलं पाहिजे। आणि जर तो त्या पद्धतीने वागत असेल तर ती व्यक्ती गुरुतत्वासाठी योग्य आहे। अन्यथा आजकाल आपण सगळीकडे बघतो की गुरवो बहवः सन्ति शिष्य वित्तापहारकाः क्वचित तो तत्र दृश्यन्ते शिष्य चित्तापहारकाः। विडंबन आहे थोडंसं याच्यामध्ये, परंतु अत्यंत सुंदर श्लोक आहे की बाजारामध्ये भरपूर प्रकारचे गुरु आपल्याला दिसतात की जे शिष्यांच्या वित्ताचं अपहरण करणारे असतात, म्हणजे त्यांना लुबाडणारे। शिष्य वित्तापहारकाः, त्यांना लुबाडतात, परंतु क्वचित तो तत्र दृश्यन्ते, फार दुर्मिळच असे गुरु असतात। कुठले, तर शिष्य चित्तापहारकाः, आपल्या शिष्यांचं मन जिंकून घेणारे, त्यांच्यावरती आपली छाप पाडणारे आपल्या योग्य मार्गदर्शनाने आणि योग्य आचरणाने, असे जे गुरु असतात ते फार दुर्मिळच असतात। विडंबन जरी असलं श्लोकामध्ये परंतु अत्यंत सार्थ आणि योग्य असा हा आत्ताच्या युगामधला तरी योग्य लागू पडणारा असा हा श्लोक आहे। तर असं गुरुचं योग्य आचरण असणारा जो गुरु आहे तो नक्कीच गुरु चांगला असावा असं मला तरी वाटतं। आता हे झालं गुरुचं। मग शिष्यांचं कसं असावं, तर शिष्यांनी देखील गुरुचे विचार जे आहेत, गुरुने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने त्यांचं आचरण करणारा हा शिष्य असला पाहिजे। प्रत्यक्ष स्थूल रूपाने गुरुपौर्णिमा आहे किंवा अन्य कुठलं निमित्त आहे त्या दिवशी गुरूंचं पूजन करणं, त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू भेट देणं किंवा अन्य काही त्यांच्यासाठी करणं, ह्या सगळ्या स्थूलरूपी गोष्टी ठीक आहेत, परंतु गुरुने जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांवरती तुम्ही आचरण करताय का? ते जर करत असाल तर ते जास्त गुरूंचं उत्तम प्रकारे पूजन केल्यासारखं किंवा त्यांना योग्य सन्मान दिल्यासारखं असं वाटतं। मागे यूट्यूबवरतीच मी एक पंडित जसराजांची मुलाखत ऐकली होती। त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की पाणी पिजिए छान के और गुरु कीजिए जान के, म्हणजे पाणी गाळून प्या आणि तुम्हाला जो गुरु करायचा आहे तो गुरु तुम्ही योग्य प्रकारे त्याची माहिती घेऊन की तो गुरुपदासाठी योग्य आहे का ती माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच त्याला गुरु म्हणून मान्य करा।
कारण जर तुम्ही चुकीच्या गुरुच्या सान्निध्यात आलात तर तुम्हाला फक्त मनस्ताप होणार आहे आणि तुमचा वेळ जाणार आहे, त्याच्यानं तुम्हाला निष्पन्न काहीच होणार नाही. म्हणून पाणी हे गाळून प्यावं नेहमी आणि गुरु योग्य पद्धतीने जाणून गुरु करावा. हे गुरुचं झालं. आणि शिष्याचं मी तुम्हाला सांगितलंच की शिष्याने गुरुचे जे मांडलेले विचार आहेत त्या विचारांचं योग्य पद्धतीने आचरण करणं, त्या आचरणावरती चालणं, हे जे आहे ते गुरुचा केलेला सन्मान आहे. हे झालं विचारांचं. आणि आपल्या देहबोलीतून देखील शिष्याने जे आहे ते गुरूंच्याबद्दल म्हणजे वागणं जे आहे ते योग्य पद्धतीचं असलं पाहिजे. एक संस्कृत संदर्भ येतो की नीचम शय्यासनं यस्य सर्वदा गुरुसन्निधौ. म्हणजे आपले गुरुजी जर वरती बसलेले असतील आसनावरती, खुर्चीत किंवा अन्य ठिकाणी, तर आपण त्यांच्यापासून थोडंसं खालीच बसलं पाहिजे किंवा जमिनीवरती बसलं पाहिजे. त्यांच्या बरोबरीला किंवा त्यांच्यापेक्षा उच्च आसनावरती बसूसुद्धा नाही. म्हणजे हा एक देहबोलीतून त्यांना व्यक्त केलेला आदर दिसतो. याचा एक संदर्भ तुम्हाला सांगतो. यूट्यूबवरती BBC हिंदीतर्फे एक विवेचना नावाचा कार्यक्रम चालतो आणि त्याच्यामध्ये गोळवलकर गुरुजींवरती एक एपिसोड झाला होता जो मी ऐकला आणि त्या एपिसोडमध्येच हा संदर्भ मला ऐकायला मिळाला. त्याच्यात त्यांनी सांगितले की गोळवलकर गुरुजी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची ज्या वेळेला भेट व्हायची त्यावेळेला गोळवलकर गुरुजी हे जर वरती बसलेले असतील तर अटल बिहारी वाजपेयी हे स्वतः कायम खालती जमिनीवरती बसायचे. म्हणजे एवढा मोठा माणूस जो या देशाचा पंतप्रधान होता तर देखील ते ज्यांना गुरुस्थानी मानतात अशी योग्य आदर असणारी व्यक्ती जर समोर आली तर त्यांनी त्यांचा योग्य तो सन्मानच केलेला आहे खालती बसून. हे असतं एक प्रकारे मोठेपण. म्हणजे इथे शिष्याची नम्रतासुद्धा दिसून येते आणि गुरुसुद्धा तेवढाच तुल्यबळ आहे किंवा तेवढाच योग्य आहे, म्हणून शिष्याने त्यांना त्या पद्धतीने योग्य असा सन्मान दिलेला आपल्याला या उदाहरणातून दिसतो. तर हा एक तुम्हाला शिष्याचा संदर्भ सांगितला. आणि दुसरं असं की शिष्य जर चुकीच्या पद्धतीने वागले तर कायम शिष्याची विटंबना किंवा अवहेलना केली जात नाही, तर कायम ती पहिले गुरुचीच होते. त्याला संस्कृत एक संदर्भ येतो की शिष्यापर आधी गुरुर्दंडः. म्हणजे शिष्याने जर चूक केली तर पहिले गुरुलाच वेठीला धरलं जातं किंवा त्याला चुकीचं ठरवलं जातं. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपण चुकीच्या पद्धतीने वागलो किंवा काही पटकन चुकीचं बोललो तर लोक लगेच आपल्याला म्हणतात की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला हेच शिकवलं का. म्हणजे आता ह्याच्यामध्ये चूक आईवडिलांची आहे का, तर नाही, त्यांनी तुम्हाला योग्यच मार्गदर्शन केलेलं आहे. पण वागलात तुम्ही चुकीचे आणि चुकीचं कोणाला ठरवलं गेलं तर आईवडिलांना. त्याचप्रमाणे तुम्ही चांगल्या गुरुचं शिष्यत्व स्वीकारलं असेल आणि तुम्ही चुकीचं आचरण केलं तर सगळ्यात पहिले गुरुलाच चुकीचं ठरवलं जातं. लगेच लोक म्हणतात की तुमच्या गुरूंनी तुम्हाला हेच शिकवलं आहे का. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे गुरु खूप चांगले आहेत आणि त्यांचा अपमान होऊ नये तर त्यांनी सांगितलेले जे विचार आहेत त्यांचं आचरण करणं हेच सगळ्यात जास्त योग्य आहे. हे झालं शिष्यांचं. अशा प्रकारे गुरुची आणि शिष्याची दोघांची चिकित्सा आपण करू शकतो. बरं, गुरूंची याच्यामध्ये आपल्याला टिंगल किंवा अपमान करायचा आहे का, तर बिलकुल नाही. परंतु योग्य ती चिकित्सा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच की चुकीच्या गुरुच्या सान्निध्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला त्यातून निष्पन्न किंवा फलप्राप्ती काहीच होणार नाही. आणि योग्य गुरुच्या संपर्कात आलात तर नक्कीच तुम्हाला ज्ञान मिळेल. आता योग्य गुरुचं देखील बघूया की चांगला गुरु जरी मिळाला तर त्याच्यासुद्धा किती जवळ जावं याच्यावरती सुद्धा संस्कृतमध्ये एक अत्यंत सुंदर असा श्लोक आलेला आहे. कारण गुरु हा सूर्यासारखा तेजस्वी असतो. तुम्ही त्याच्या फार जवळ गेलात तर तुम्हाला त्याच्या ज्ञानाच्या तेजाने जाळून भस्म करू शकतो. त्यामुळे त्याच्यापासून सुद्धा एका अंतरावरती राहणं हेच जास्त योग्य आहे. श्लोक असा आहे की अत्यासन्नो विनाशाय दूरस्थान फलप्रदा सेव्यता मध्यभावेन राजा वन्ही गुरुस्त्रिया. 4 व्यक्ती अशा आहेत ज्यांच्यापासनं फार जवळही नाही आणि फार दूरही नाही, अशा मध्यम अंतरावरती राहिलं पाहिजे. तर ते कोण, तर त्याच्यामध्ये राजा म्हणजे राजकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या सगळ्या व्यक्ती, गुरु, त्याच्यानंतर वन्ही म्हणजे अग्नी आणि स्त्रिया. या 4 व्यक्तींपासून कायम फार दूरही नाही आणि फार जवळ नाही अशा स्वरूपात राहिलं पाहिजे. जर तुम्ही खूप जवळ गेलात अग्नीच्या तर अग्नी तुम्हाला भाजल्याशिवाय सोडणार नाही आणि अग्नीपासून तुम्ही फार दूर राहिलात तर मग ते बिरबलाच्या खिचडीसारखं होतं. शिस्ती आहे पण प्रत्यक्षात ती शिजतच नाही. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की किती योग्य अंतरावरती राहिलं तर आपल्याला त्याच्या ऊर्जेची धग जी आहे ती मिळेल आणि आपल्याला चटकाही बसणार नाही. तसंच गुरुचं देखील आहे की तुम्ही एका विशिष्ट अंतरावरती त्याच्यापासून राहिलं पाहिजेत की तुम्हाला त्याच्यापासून जे ज्ञान आहे ते तर मिळालं पाहिजे, परंतु त्याच्या तेजाचा त्रास जो आहे तो तुम्हाला होता कामा नये. त्यामुळे चांगला गुरु मिळाला तर नक्कीच त्याच्या आश्रयाला जावं, परंतु एका विशिष्ट अंतरावरनं, असं हे संस्कृतमधला संदर्भ सांगतो. आणि अशा प्रकारे आपल्याला चांगले गुरु मिळतात. तर चांगले गुरु मिळाल्यानंतर देखील म्हणजे त्यांचं जे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे ते असेलच आणि ते कायम असणारच असतं.
तरीसुद्धा सगळ्यात श्रेष्ठ गुरु हा अनुभव आहे असं मला वाटतं. तो जे तुम्हाला शिकवून जातो त्याच्यापेक्षा दुसरं कोणीही श्रेष्ठ ज्ञान शिकवतं असं मला वाटत नाही. म्हणजे गुरूंचं महत्त्व याने कमी होतं असं नाही. गुरु हे वादातीतच आहेत, त्यांचं तत्त्व जे आहे ते वादातीत आहे, त्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही. परंतु अनुभव हा देखील आपल्या आयुष्यातला एक मोठा गुरु असतो आणि तो आपल्याला बरंच काही शिकवून जातो. आणि त्याने जे शिकवलेलं ज्ञान असतं ते शक्यतो माणूस मरेपर्यंत विसरत नाही. तर असा हा गुरु कसे असावेत याच्याबद्दलचे माझं काय मत आहे हे मी या व्हिडिओतनं मांडण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आपल्याला ज्यांनी ज्यांनी वेळोवेळी मदत केली आहे त्या सगळ्या गुरूंना नमस्कार करूया, त्यांचं स्मरण करूया आणि थांबूया. नमस्कार.